माझं एक ड्रीम आहे की 2040 किंवा 2036 किंवा 2040 मध्ये जेव्हा इंडिया ऑलिम्पिक होस्ट करेल तेव्हा त्या टिल दॅट टाइम आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट इन स्पोर्ट्स सेगमेंट. Hi, this is Shruti Samir Mali from Shru Tathastu Corporate Events. Welcome to episode 4. आणि एपिसोड 4 चे धडाडी व्यक्तिमत्व जे आपल्या 9 रत्नपैकी एक रत्न आपल्यासोबत आहेत. फॉर मी ही इज लाईक अ कोकोनट. ही इज व्हेरी हार्ड, टफ. दॅट इज व्हॉट इज आयडेंटिटी इज. आणि पण सर जितके हार्ड आणि असे कोकोनट सारखे स्ट्रॉंग आहेत की ज्याच्यामुळे कुठचाही प्रोग्रामचं उद्घाटन होऊ शकत नाही, आतमध्ये अगदीच टेंडर, सॉफ्ट आणि स्वच्छ प्रांजळ व्यक्तिमत्व आहे. तर मी आहे आज उत्तम पाटील ह्या सरांसोबत आणि आपण जाणून घेऊया की त्यांनी आयुष्यात आलेली संधी फेल्युअरची चिंता न करता अगदी धाडसीपणाने कसं काय ती संधीची अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केली. उत्तम सर. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. अँड माझ्यासाठी हे फर्स्ट इंटरॅक्शन असं आहे की कॅमेऱ्याच्या समोर मी कोणाबरोबर तर ॲटलिस्ट इंटरॅक्शन करतोय. सो रिअली हॅपी अँड थँक्यू सो मच वन्स अगेन. सो जशी आम्ही तुमची कीर्ती ऐकली आहे की तुम्ही अगदीच परिणामांची पर्वा न करता एक मोठे मोठे चॅलेंजेस घेत असता, की जसं तुम्ही तुमच्या चॅप्टरला एक वेगळ्या लेवलवर आणलं आणि तुमच्या चॅप्टरची एक वेगळी आयडेंटिटी आहे. तर आपण त्या दुष्परिणामाला न घाबरता त्याचं अपॉर्च्युनिटीमध्ये कसं रूपांतर करू हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सी लिडरशिपमध्ये आल्यानंतर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असणं तितकंच महत्त्वाचं असतं की तेच रुटीन पॅटर्न किंवा त्या झालेल्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर पीपल विल नॉट लुक ॲट यू ॲज अ डिफरंट लीडर. तर माझं प्रामाणिक मत आहे की आउट ऑफ द बॉक्स आणि काहीतरी बऱ्याचदा समटाइम्स रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीज जर असतील तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचारही करता आणि त्या गोष्टी तुम्ही प्लॅन करून इम्प्लिमेंटही करता. तर चॅप्टर लेवलला जर पाहायचं झालं तर ऍटलिस्ट आम्ही म्हणजे नवी मुंबईमध्ये फर्स्ट चॅप्टर असा होता की आम्ही 5 स्टार मध्ये फर्स्ट मीटिंग घेणारा चॅप्टर आम्ही वाशी होतो. नंतर इमिडिएटली आम्ही उत्तम वाचनालय म्हणून आम्ही एक आमच्या चॅप्टरमध्ये कॉन्सेप्ट स्टार्ट केली. दॅट बिझनेसमॅन और मराठी एंटरप्रेन्योर शुड रीड एव्हरी डे ॲटलिस्ट 1 पेज to update what is happening in the international market or in their own business. त्याचबरोबर आम्ही वारीची संकल्पना ही आम्ही ॲज अ CST म्हणून आणि मी ॲज अ चेअरपर्सन म्हणून आम्ही इम्प्लिमेंट केली अँड पीपल आर गेटिंग गुड बेनिफिट्स. आम्ही ती पायवारीची संकल्पना एक उद्योजकानं वारीमध्ये सामील झाल्यानंतर की हाऊ वारकरी मीट अँड दे डोंट कंप्लेंट फॉर एनिथिंग. ते 7-8 लाख लोक किती शिस्तबद्ध चालतात, उन्हाची पावसाची तमा न बाळगता त्या विठुरायाच्या त्या ओढीनं कसे चालतात म्हणजे आपल्या डेस्टिनेशनला त्या हार्डशिप मधनं आणि त्या डिफरंट वेनं ते ऍटलिस्ट त्याची जाऊन त्या भक्ती मार्गाने विठ्ठलाचं दर्शनासाठी ओढीनं कसे पोचतात. एवढ्या वर्षाचा दिवसांचा प्रवास केल्यानंतर ते आमच्या उद्योजकांमध्ये 1 दिवसाच्या त्या पायवारीनं आम्ही आणण्याचा प्रयत्न केला की लाईफमध्ये आणि बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स असतील बट यू नो व्हॉट इज युअर डेस्टिनेशन. यू डोंट कंप्लेंट बट यू रीच दॅट डेस्टिनेशन. ते आम्ही वारकरी आणि वारीच्या माध्यमातून आम्ही सॅटर्डे क्लबच्या वाशी चॅप्टरच्या मेंबर्समध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अँड लास्ट इयर वॉज आवर सेकंड इयर अँड पीपल आर रिअली एक्सायटेड टू गो इयर अँड इयर अँड इयर अँड इयर. आणि मला वाटतं हा कारवा वाढत जाईल कारण गेल्या वर्षी आमच्याकडे जवळ 7 चॅप्टरचे डिफरंट मेंबर्स आलेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मेनी रिसर्च हॅव प्रूव्हन की विठ्ठल ह्या शब्दामध्ये आणि आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचा आपल्या हृदयाला आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांना कसा उपयोग होऊ शकतो हे बऱ्याच रिसर्चर्स आणि डॉक्टर्सनी प्रूव्ह केलं आहे. आणि उत्तम पाटील सरांनी आपल्याला ह्याच्या संवादाबरोबर हा जो मेसेज दिला की यू आर नॉट ओनली बिझनेस ओरिएंटेड पण तुम्ही आपलं कल्चर जपून ठेवण्यासाठी 7 वेगवेगळ्या चॅप्टर्सना एकत्र आणलंय आणि त्याबरोबर त्यांचं स्वतःचं चॅप्टर सुद्धा अगदीच कडक बॉन्डने तयार झालंय की त्यांना फेविकॉल का मजबूत जोड कधी तुटेकाही नाही. सर मी तुमच्या ऑफिसला व्हिजिट केलं. खूप क्यूट आणि एस्थेटिक असं बनवलंय. अगदीच जेनझींना यायचं मन करेल. तर मग तुम्ही सांगू शकता की तुमचा बिझनेस थोडं एलॅबोरेट प्रमाणे तुम्ही काय काय सर्व्हिसेस देता आणि तुमची खासियत काय आहे?
अ, मी 2015ला आमची कंपनी स्टार्ट केली ॲज अ पॅराडाईज कॉर्पोरेशन आणि हं. तेव्हापासून एक ड्रीम ऑफिस आपलं असायला हवं, हा एक बॅक ऑफ द माइंड प्लॅन होता. बट कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम केल्यानंतर, कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये येता, तेव्हा खरं चॅलेंजेस तुम्हाला माहिती पडतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते चॅलेंजेस अँड अप्स अँड डाउन्स जवळून पाहिलेले आहेत. फायनान्शियली बेसिकली. आणि ते सामोरे जाताना इन बिटवीन कोविडचा पण आपण तो सिच्युएशन आणि तो टेन्युअर फेस केला. आणि त्या पिरियडमध्ये फायनान्शियली खूपच वीक पोझिशनवरती सगळेच आपण होतो. आणि इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग पिरियड फॉर ऑल द ह्युमॅनिटी. आणि आम्ही असं त्याच्यामध्ये काही एक्सेप्शनल नव्हतो. आणि कोविडच्या नंतर एक वेगळ्या दिशेनं आणि एक वेगळ्या यु नो एनर्जीनं काम करायचं ठरवलं. आणि कोविडच्या नंतर एक पूर्णपणे कंपनीचं स्ट्रक्चर, कंपनीचं वे ऑफ वर्किंग आम्ही चेंज केलं. आणि 3-4 वर्षामध्ये आम्ही एवढं प्रचंड काम केलं. बिग साइजचे प्रोजेक्ट्स असतील, चांगले प्रॉफिट मार्जिनचे प्रोजेक्ट्स असतील किंवा साइजेबल प्रोजेक्ट्स असतील. कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन आम्ही मुंबईचे होते तर बंगलोर आणि विजापूरला आम्ही आमचे ऑफिसेस स्टार्ट केले आणि तिकडे वी कुड जनरेट व्हेरी बिग प्रोजेक्ट्स. आणि त्याच्यानंतर मग चांगले प्रॉफिट जनरेट झाल्यानंतर मग ते एक स्वप्न होतं की टू हॅव अ ड्रीम ऑफिस. ते जसं तुम्ही पाहिलत की हं. वी वॉन्टेड अन ऑफिस दॅट each and every member will enjoy that atmosphere, हं. will contribute more and more even they work for 8 or 9 hours. ते एक ॲटमॉस्फिअर, एक हॅपी ॲटमॉस्फिअर ठेवायचा प्लॅन होता. आणि वैयक्तिकरित्या मला सगळं नीट अँड क्लीन आवडतं. बिकॉज आर प्रोडक्ट्स जे पाहायला गेलं तर सगळे फिनिश्ड प्रोडक्ट्स आहेत, जे कॉर्पोरेट आणि रेसिडेन्शियल हाय एंड ऑडिटोरियम्स किंवा हॉस्पिटॅलिटी सेक्टर, एज्युकेशन सेक्टर्समध्ये जे फ्लोरिंग्स लागतात, जे कार्पेट्स, वूड फ्लोरिंग हं. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्सचे सर्फेसेसमध्ये आम्ही जे डील करतो, ते सुद्धा प्रीमियमच असतात. त्यामुळं ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती जर आली तर आमच्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसबद्दल आम्हाला न बोलता आम्ही काय करतो आणि आम्ही किती सिस्टमॅटिक आणि 100% क्लायंटना सॅटिस्फॅक्शन द्यायचा प्रयत्न पण करतो आणि ते देतोही. ते आमच्या ऑफिसच्या एक ॲटमॉस्फिअरमधनं किंवा होल सेटअपमधनं आम्ही डायरेक्टली, इनडायरेक्टली सांगण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ऑल्दो इट वॉज अ बिग एक्सपेन्सेस टू स्पेंड ऑन इंटिरियर, बट इट वॉज नेसेसरी ॲट द सेम टाईम. जसं मी म्हटलं की तुम्ही आल्यानंतर तो आमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसबद्दल सांगण्याची वेळ येत नाही. ऑटोमॅटिकली ऑफिस स्पीक्स एव्हरीथिंग. येस. सो ॲडव्हेंचरस एस्थेटिक सरांचं ऑफिस म्हणजेच सरांचं एक बुक आहे. सो ऑन अ क्लोजर नोट, जेव्हा आपण सायनिंग ऑफ करू त्यावेळेस मला असं वाटतं की सर तुम्ही तुमच्या चॅप्टरसाठी मला पर्सनली माझ्यासाठी एक रोल मॉडेल आहात. तुमच्याकडून एक धाडसी व्यक्तिमत्व आणि जस्ट लेट गो, क्लीन युअर माइंड टुडे अँड स्टार्ट अ न्यू डे. दॅट इज व्हॉट आय एम लर्निंग फ्रॉम यू सर. आणि ते खूप प्रेरणादायी आहे. तर मला असं वाटतं की ह्या माझ्या रोल मॉडेलचं स्वतःचं रोल मॉडेल कोण आहे? अ, आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्ही पाहिलं असेल की हं. माझ्या अगदी डोळ्याच्या बरोबर समोर म्हणजे एकदम आय लेवलला ग्लासवरती सगळ्यांचे आपले हिरो आणि पूर्ण भारतीय उद्योजक जकांचे प्रेरणास्थान म्हणजे नन अदर दॅन रतन टाटा सर. हं. त्यांची फ्रेम माझ्या डोळ्याच्या समोर आहे. आणि उद्योजक म्हणून काम करत असताना किंवा एंटरप्रेन्योरशिप करत असताना आपण सोसायटीलाही काहीतरी आपलं देणं असतं किंवा सोसायटीला सुद्धा रिटर्नमध्ये आपल्याला काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळं मला वाटतं की उद्योजकता आणि सोसायटीचं ॲटलीस्ट एक गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हे कुठेतरी बॅलन्स असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की रतन टाटांसारखं क्लासिक एक्झाम्पल भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये नाही आहे. तर माझ्यासाठी ते ऑलवेज प्रेरणास्थान आहे. आणि उद्योग करत असताना ते स्पोर्टिंग स्पिरिट असणं किंवा ते कॉम्पिटिटिव्हनेस असणं, किती पॅशन असणं, ते हार्डवर्क असणं, ते डिटर्मिनेशन असणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं मी वैयक्तिकरित्या स्पोर्ट्स खूप फॉलो करतो. म्हणजे ऑल द स्पोर्ट्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल, एव्हरीथिंग. आणि माझं ऑलवेज इन्स्पिरेशन राहिलेलं आहे सचिन तेंडुलकर, ज्याला मी पर्सनली भेटलेलो आहे. एक ओह! 10 मिनिटाचं माझं आणि त्यांचं इंटरॅक्शन झालेलं आहे सो लकी. 2010 मध्ये. बट ऑलवेज क्रिकेट हा काही देशांपुरता खेळ मर्यादित असला तरी टेनिस असा खेळ आहे की जो
होल वर्ल्ड फॉलो करता आणि दॅट इज हम्म. वन ऑफ द गेम हम्म. जिथे तुमची एनर्जी, जिथे तुमचा स्टॅमिना, जिथे हम्म. तुमचं डिटर्मिनेशन हम्म. खूप काउंट केलं जातं. आणि मला ऑलवेज असं कन्फ्युज होतो की मी रतन टाटांच्या नंतर कोणाचा तिथे फोटो असायला हवा. सो आय ऑलवेज बिट कन्फ्युज की सचिन तेंडुलकर असायला हवा की रॉजर फेडरर, माय ऑल टाइम फेवरेट. तर मी तो रॉजर फेडररचा तिथे फोटो लावलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा मी थोडंसं डाऊन असतो किंवा मला वाटतं की थोडं यार थोडासा डलनेस आलेला आहे आपल्यामध्ये, हम्म. तर मी एखादी युट्यूबमध्ये जाऊन रॉजर फेडररची ती क्लिप, ती 3-4 मिनिटांची रॅलीज पाहतो. त्याचं फोरहँड अँड बॅकहँड ते जे शॉट्स तो खेळतो, तो इट्स ऑलवेज लाईक ऑलवेज टू चेरिश. ॲज अ पर्सन म्हणून रॉजर फेडररला खूप लोक रिस्पेक्ट करतात, खूप लोक त्याला रोल मॉडेल म्हणून पाहतात. आणि मी पर्सनली टेनिस आणि स्विमिंग आठवड्यातून 3 दिवस टेनिस, 3 दिवस स्विमिंग करतो. त्यामुळं मलाही थोडंसं जरा ते स्वतःला मेंटेन ठेवणं आणि त्या झोनमध्ये असणं की फिट अँड इन्थुएस्टिक, कधी आपली एनर्जी डाऊन न होऊ देणं. आणि लिडरशिपमध्ये किंवा एक ॲज अ लीडर म्हणून काम करत असताना आपला तो इन्थुझियाझम आणि ती आपली जो चेरिशनेस जो आहे ना, तो मेंटेन होणं मला प्रामाणिकपणे आवडतं. आणि दिस इज व्हॉट एक्झॅक्टली माय 2 रोल मॉडेल्स आर, which I follow them on a day-to-day basis and always on my difficult time and whenever I'm there with little down energy. ट्रुली अमेझिंग. म्हणजे तुम्ही फक्त एक व्यक्तिमत्व विचार करा आणि सरांनी रोल मॉडेल्स, आणि ते रोल मॉडेल नुसते रोल मॉडेल नाही आहेत आणि जनजीसारखे असे वाव फॅक्टर नाही आहेत, पण त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या फिटनेसमध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये हे त्यांनी अक्षरशः उतरवलेत. आणि दॅट्स रिअली ग्रेट. म्हणजे मला नाही माहिती की मी सरांकडनं काय घेऊ. आणि आज मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते की मला सरांबरोबर हा संवाद करण्याची संधी मिळाली. आणि नक्कीच सरांबरोबर पुढे काम करायला मिळेल मला, ह्याची मी अपेक्षा करते. आणि ह्याच्याबरोबर मी सायनिंग ऑफ नोटवर, मी श्रू तथास्तू कॉपरेटिव्हची फाउंडर श्रुती माळी, सायनिंग ऑफ विथ उत्तम पाटील सर. सर प्लीज 2 lines ऑफ युअर बिझनेस लाईन अँड युअर नेम अँड वी विल सायनिंग ऑफ टुगेदर. Yes, माय नेम इज उत्तम निवृत्ती पाटील. माझ्या कंपनीचं नाव आहे पॅराडाईज कॉर्पोरेशन. आम्ही इंटेरियर आणि एक्सटेरियरच्या फिनिश प्रोडक्ट्समध्ये डील करतो, ज्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ कार्पेट्स आहेत, ऑल टाईप ऑफ वूड फ्लोरिंग्स आहेत आणि ऑल टाईप ऑफ आर्टिफिशियल ग्रास अँड ग्रीन वॉल आहे. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्सचे सर्फेसेस, ज्याच्यामध्ये सगळे स्पोर्ट्सचे सर्फेसेस आले, टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल अँड एव्हरीथिंग. आणि माझं एक ड्रीम आहे की 2040 किंवा 2036 किंवा 2040 मध्ये जेव्हा इंडिया ऑलिम्पिक होस्ट करेल, तेव्हा टिल दॅट टाइम आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट इन स्पोर्ट्स सेगमेंट. जिथे स्कूल्स असतील, क्लब्स असतील, सोसायटीज असतील, जिथे जिथे स्पोर्ट्सचे इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड आहेत, तिथे आम्ही ॲटलिस्ट ते स्पोर्ट्सचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू आणि उद्याचे ऑलिम्पियन्स भारतासाठी आपण घडवू. आणि ते एक स्मॉल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन बिल्डिंग मध्ये द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. दिस व्हॉट एक्झॅक्टली आय एम एक्सपेक्टिंग माय सेल्फ as far as products and services are concerned. दॅट्स सो नाईस. मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे, नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. सर मला अगदीच तुमच्या या मोठ्या सहभागामध्ये एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन द्यायला नक्की आवडेल. लेट्स सायनिंग ऑफ टुगेदर. थँक यू सो मच. Thank you so much, ma'am. Thank you Thank so you. much again for inviting me here. Thank you. You're welcome.